हा मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे का प्रशासकीय निष्काळजीपणा? व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तुम्ही पण बघा, तुमच्या आयुष्याशी सुद्धा निगडीत आहे। कोणत्याही जाती धर्माच्या गरीब विद्यार्थ्याला त्याच्या हक्काचं शिक्षण घेता यावं यासाठी प्रत्येक प्रायव्हेट शाळेमध्ये शासनासाठी 25% जागा राखीव असतात। या प्रक्रियेमध्ये जातीवर आधारित आरक्षण नसते। कोणत्याही जाती धर्माचा विद्यार्थी जर त्याचं कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असेल आणि तो शाळेच्या परिघाच्या 1 ते 5 किलोमीटर अंतरावरती राहत असेल तर तो त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल असतो। जर का त्याचं लॉटरी मधनं सिलेक्शन झालं तर त्याच्या वतीने शासन शाळेला फी भरतं। सगळ्यात पहिला प्रश्न, जातीवर आधारित आरक्षण हे जर प्रमाण नसेल आरटी अंतर्गत ऍडमिशनसाठी तर विद्यार्थ्यांकडून जातीचा डेटा का कलेक्ट केला जातो? जात पात की करो विदाई, हम सब विद्यार्थी भाई भाई है ना। दुसरा प्रश्न, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राबवलेली आरटी प्रवेश प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का? ही शंका निर्माण होण्यासाठी कारणीभूत आरटीची वेबसाईट बघूया। इथे कोपऱ्यात टॅब वरती लिहिलंय व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक केल्यावरती येतोय पॉपअप, ज्याचा काहीच उपयोग नाही। क्लिक हिअर किंवा सेव्ह चेंजेस वर क्लिक करा, काहीच उघडत नाही। क्लोज केलं तर बंद होते, म्हणजे बंद होण्याची प्रक्रिया तेवढी सुरळीत चालू आहे। अरे यार, मशीन लर्निंग एआयच्या काळामध्ये आपण आहोत। वेबसाईट किती ऑप्टिमाइज असायला पाहिजे। जाऊ दे, छोटी गोष्ट आहे। आपण डेटा बघूया। जातीचा उल्लेख आलाच ना, तर आता आपण बघूया ओबीसीचे किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत। सिलेक्टेड वर क्लिक केल्यावर आपल्याला ही माहिती एक एक करून जिल्हानिहाय ओपन करून पाहावी लागणार आहे। सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट पीडीएफ स्वरूपात येते। पीडीएफ एक्सेल स्वरूपात का नाही? डेटा हा एक्सेल शीट मध्येच द्यायला हवा, कारण पीडीएफ मध्ये आपल्याला फिल्टर्स लावता येत नाहीत। जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांचा इतका मॅसिव्ह डेटा एक्सेल मध्ये फिल्टर्स लावून शाळानिहाय, जातीनिहाय, जिल्हानिहाय सहज बघता येतो। बरं, आम्ही त्रास सहन करून घेतला आणि प्रत्येक जिल्ह्याची पीडीएफ डाउनलोड केली। सगळ्या जिल्ह्यांचा हा डेटा कंपाईल करून राज्याचा एकच डेटा तयार केला, तर असं दिसून आलं की ओबीसीच्या जवळपास 45,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि एससीबीसी ईडब्ल्यूएसच्या 1000 विद्यार्थ्यांचं पण नाही। एससीबीसीचे फक्त 815 विद्यार्थी आणि ईडब्ल्यूएसचे फक्त 606। राज्यभरात जर प्रक्रिया लॉटरी सिस्टमने होत असेल, विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जर चिठ्ठ्या काढून होत असेल, तर ओबीसी आणि एससीबीसीच्या आकडेवारीमध्ये एवढी तफावत। बरं, लॉटरी म्हणजे काय बघूया। विद्यार्थ्यांच्या पालकांना चिठ्ठ्या काढायला सांगतात। चिठ्ठ्या काढून मिळालेले हे नंबर शासनाच्या सॉफ्टवेअरमध्ये लॉटरीसाठी फीड केले जातात। कोणतं सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअरची बॅकएंड प्रणाली काय, अल्गोरिदम काय, कुठेच माहिती उपलब्ध नाही। बरं, हा ऍप्लिकेशन नंबर जो दिसतोय ना, हा लॉटरीसाठी वापरला जात नाही। एक वेगळा सिस्टम जनरेटेड नंबर असतो, स्वतः ऑफिसर्स बोलले आहेत, आणि एक्झॅक्टली हाच सिस्टम जनरेटेड नंबर पालकांपर्यंत पोहोचच दिला जात नाही, कोणालाच माहिती नाही। अशी कशी ट्रान्सफरन्सी? डॉक्युमेंटमध्ये बघितलं तर त्या लॉटरी सॉफ्टवेअर संदर्भात एकच सूचना मेन्शन आहे, जनरेट वरती क्लिक करा। बरं, हे बटन कोणत्या अल्गोरिदमवर काम करतं माहित नाही। पारदर्शकता कशी म्हणावी याला? बरं, डॅशबोर्ड बघा। सिलेक्टेड विद्यार्थी, नॉन सिलेक्टेड विद्यार्थी वेगवेगळे करून ठेवलेत। डेटा कसा असला पाहिजे? एका एक्सेल शीटवर 10 लाख रो असतात। टोटल अप्लाय केलेले विद्यार्थी 2,89,000। तर मग मला समजत नाही की सगळ्या विद्यार्थ्यांची मिळून एकच एक्सेल शीट का नाही बनवली? वेबसाईटच्या डॅशबोर्डवरती सगळा डेटा विखुरलेला, तोही पीडीएफ फॉर्म मध्ये का? सामान्य माणसाला सगळा खंगाळता येऊ नये म्हणून का? जोरदार शेअर करा या व्हिडिओला, फॉलो करा। जय शिवराय।